हाय फ्रेंड्स, पूजा क्रिएशन्स चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आता 40 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार. त्यासाठी उंची आहे 14.5 तयार. मग तयार उंचीमध्ये 1 इंच ॲड करायचं आणि मार्क करायचं वरती. 14.5 उंची असेल तर 15.5वर मार्क करायचं. मागचा गळा 10 इंच असल्यामुळे 5.25 इंचाचा शोल्डर घ्यायचा. 5.25 इंचाचा शोल्डर घ्यायचा. मुंडा 10 इंच गळ्याला 5.25वर मुंडा खोली टाकायची. चेस्टचं मेजरमेंट आहे 10 आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. कमरेची कमर आहे 34, त्यामुळे 8.5वर मार्क करायचं. 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. 2.5 इंच पुढे मार्क करायचं. दोन्ही जोडून घ्यायचं. आता मागचा गळा द्यायचा. गळ्याची रुंदी घ्यायची 10 इंचाला 2.25 इंच. गळ्याचा मागची आहे 10 इंच म्हणून 10.5 इंचावर मार्क करायचं. इथून 3 इंचावर मार्क करायचं. दोन्ही जुळून घ्यायचं. गळ्याचा राऊंड शेप द्यायचा. इथे थोडंसं डाऊन करायचं आणि मागच्या बाजूला इथे मुंड्याच्या इथे थोडंसं आत घ्यायचं. 1/2 इंच. 1 इंच फ्रंट करायचं आणि 1.5 इंच बॅक करायचं. बरोबर. त्याच्यानंतर बॅक टक्स द्यायचा 4 इंचावर. गळ्याकडच्या साईडनी 4.5 इंच टक्सची उंची घ्यायची. दोन्ही साईडनी 1/2 इंच टक्स घ्यायचा. हे जोडून घ्यायचं. कमरेकडच्या साईडनी 1/2 इंच वरती घ्यायचं. आता हे सर्व आपण कटिंग करून घ्यायचं. तुम्ही सगळ्या जणी करू शकणार आहात. माझ्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलात तर घरच्या घरी कुठूनही क्लासला जायची गरज नाही. या चॅनलवर तुम्ही सगळं कटिंग शिकू शकाल. तुम्हाला दुसऱ्या कोणत्या साईजचे ब्लाऊज हवे असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये दिलात तर मी तुम्हाला त्याचंही कटिंग दाखवेन. हे आपलं झालं 40 साईज 34 कमरेचं बॅक कटिंग. आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फ्रंट कटिंग करणार आहोत. त्याच्यासाठी खालून 1 इंच जास्त घ्यायचं, वाढवायचं. 1 इंचावर मार्क करायचं आणि त्याच्यावर हे बॅक साईडचं पेपर कटिंग ठेवायचं आणि गळ्याकडच्या साईडनी 1/2 इंच बाहेर घ्यायचं. हुक पट्टीसाठी 1/2 इंच चालू शकतं आणि पूर्ण हे आपण आता मार्क करून घ्यायचं ॲज इट इज. आता आपल्याला इथे मुंड्याचा आतल्या बाजूने शेप द्यायचा आहे. हा आतला राऊंड शेप द्यायचा. बरोबर. छातीकडच्या साईडनी 1 इंच आपल्याला बाहेर घ्यायचं आहे. 1 इंच बाहेर घेतलं आणि प्रिन्सेस कटचा मधला टक्स देण्यासाठी 40 छातीला 2.25 इंच बाहेर मार्क करायचं आणि हे जोडून घ्यायचं.
आता पुढचा गळा आहे 7 इंच. मग वरपासून 7.5 इंचावर मार्क करायचं आणि घडीपासून 3.25 इंचावर मार्क करायचं. हे जोडून घ्यायचं आणि राऊंड शेप द्यायचा. आता 40 छातीला 11 इंचावर पॉईंट द्यायचा आणि 40 छातीचं म्हटल्यावर 1/2 इंच शिलाई मार्जिन इथे सोडून 4 इंचावर आपल्याला मार्क करायचा प्रिन्सेस कटसाठी, बरोबर. आणि हे मुंड्याकडून इथे जोडून टाकायचं. खालच्या साईडनी 1/2 इंच शिलाई मार्जिन धरून 3.25 इंचावर मार्क करायचं आणि इथून 1.5 इंचावर मार्क करायचं आणि हा पॉईंट जोडून टाकायचा. आता आपण इकडे 3.25 इंच बाहेर घेतलं आहे, त्या मधलं काढून टाकायला हवं, म्हणून इथे 3.25 इंचावर मार्क करायचं, 1.5 इंच उभं मार्क करायचं आणि हा आणि हा पॉईंट जोडायचा, बरोबर. आता हे इथे घडी पडते त्यामुळे हा थोडा 1/2 इंच कटिंग करायचा, थोडासा अशा शेप द्यायचा. त्यानंतर हे अंतर मोजायचं. हे किती आहे? ह्या पॉईंटपासून 5.25 आहे. ह्या पॉईंटपासून इथे 5.25 आहे, तर इथून 5.25 इंचावर पुन्हा मार्क करायचं. हे 5.25 इंचावर मार्क केलं. आता माझा पाठीमागच्या भागाची साईडच्या भागाची उंची एवढी आहे, तर 1/2 इंच खाली घेऊन इथे मार्क करायचं आणि जादाचा पेपर कटिंग करून टाकायचा. हा आपल्याला गरजेचा नाही. आता हे सगळे पॉईंटवर आपल्याला कटिंग करायचं आहे. आता हा पहिला हा पार्ट कट करू आपण. एवढ्या सोप्या पद्धतीने फ्रीमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला कोणी दाखवू शकणार नाही. तुम्ही मला कमेंट्समध्ये दुसरे साईजचं मागितलं तर मी देईन तुम्हाला, पण तुम्हाला कमेंट करावं लागेल. तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करून शिवून बघा, कुठेही चुकणार नाही. आता हा जो आपण इथे मार्क केला आहे, इथे एक बारीक नॉच द्यायचा. हे एक भाग झाला आपला. आता हा भाग कट करायला हे काढून टाकायचं. हे आपण जास्तीचं आलं होतं ते काढून टाकायचं. मी कसलेही प्लेन पेपर वापरले नाहीत, कारण फ्रीमध्ये शिकवते म्हणून वर्तमानपत्र शिकवलं आणि मोठा पेपर लागतो, त्यामुळे मी हाच पेपर वापरला. एवढ्या मोठ्या घडीचा पेपर अवेलेबल होत नाही. तुम्ही आज कटिंग करून बघा ह्या पद्धतीने. इथे एक नॉच द्यायचा. दुसरा भाग झाला. आता आपल्याला 11 इंचाची स्लीव्ज कट करायची आहे, त्यामुळे स्लीव्जची घडी मोजण्यासाठी आपल्याला बॅक साईडचा मुंडा मोजायचा, वरून अर्धा इंच सोडून द्यायचं आणि हे मुंड्याचा आकार मोजायचा किती येतोय तो. घडीपर्यंत 11 आला आहे, बरोबर. आता हा मी डबल फोल्ड पेपर घेतला आहे, तर 11 इंचाची स्लीव्ज आपल्याला हाईट करायला उंची घ्यायची 12 इंच. 12 इंचावर मार्क करायचं. 3.5 इंच मुंडा खोली घ्यायची. हे 12, 3.5 इंचावर स्लीव्जची मुंडा खोली घ्यायची. आता आपल्याला 7.5 इंचावर स्लीव्जचा राऊंडचा घ्यायचा मुंड्याचा, तर इथे 7.5 इंचावर मार्क करायचं. आता हा असा राऊंड द्यायचा. घडी आहे, बरोबर. दंडघेराचं मेजरमेंट आहे 6.25 इंच.
आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता आपण 11 मोजलं होतं घडी मुंड्याचा राऊंड, तो 11 इथून आपल्याला काउंट करायचा टेप ठेवून. कितीवर येतोय 11, म्हणजे इथपर्यंत आपल्याला मेजरमेंट लागेल. हे आणि हे जोडायचं. आता आपल्याला कट द्यायचा आहे फ्रंटचा, फ्रंटचा कट द्यायचा. तर हे स्लीव्ज कट करायचे. इथं सेंटर पॉईंट द्यायचा आणि हा इथला राऊंड कट करायचा. आता तुमच्याकडे 40 छातीचे एवढे भाग रेडी झाले. हा बॅक पार्ट, बरं, हा प्रिन्सेस कटचे पार्ट, फ्रंटचे, आणि हे स्लीव्स. तुम्ही ह्या पद्धतीने पेपर कटिंग करून बघा, मग मी तुम्हाला पुढचं स्टिचिंग शिकवेन. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचे नवीन मेजरमेंट मला सांगा, मी त्याप्रमाणे कटिंग देईन.